मी माझ्या एकुलते एक मुलासाठी मुलगी बघायला गेले. तिथे गेल्यावर मी मुलीच्या आईला म्हणालो, सुहास माझा एकुलता एक मुलगा आहे. शांत आणि सुस्वभावी आहे तो. जेव्हा जेव्हा मी दुसरा मुलगा होत नव्हता म्हणून नाराज व्हायचे, तेव्हा सुहासचे बाबा मला सांगायचे, देवाने 10 मुलांचे गुण दिलेत आपल्या सुहासला. पण माझं मन मात्र एका मुलीसाठी कायम दुखी होतं. मग मी ठरवलं की आपल्या सुनेलाच आपल्या मुलीचं प्रेम देईन. मी माझ्या सुनेची जी प्रतिवृत्ती मनात बनवली होती, राधा नेमकी त्याच्या विरुद्ध होती. राधाची आई हसत म्हणाली, नेमकी तिच्या नावाच्या विरुद्ध आहे ती. तिला बघून मी विचार करू लागले, हे मुलांसारखे कपडे घालणे, हसणे, बोलणे, अकडून बोलणे. आपल्या सुहासने या मुलीत एवढं काय बघितलं काय माहीत. जीन्स आणि टी शर्ट घालून राधा आली आणि तिनं हॅलो आंटी म्हणाली. मी सुद्धा तिला हाय एवढंच उत्तर दिलं. तेवढ्यात तिची आई म्हणाली, आंटींच्या पाया पड बाळा. तिला कसं तरी झालं हे पाहून मीच तिला म्हणाले, राहू दे, त्याची काही गरज नाही. बोलताना एकदम बिनधास्त हसून खेळून असणारी, आपल्या आईशी प्रत्येक गोष्टीवर वाद घालणारी राधा माझ्या मुलाचे सुहासची पसंत होती आणि त्याचा जीव होता तिच्यावर. लग्न झाल्यावर राधा आमच्या घरी आली आणि त्यानंतर मग ते दोघे हनीमूनला जाऊन आले. दुसऱ्या दिवसापासून त्या दोघांना ऑफिस होतं. सकाळची झोप मला खूप आवडायची. मी विचार करायची की सून आल्यावर तिच्या हातचा गरम गरम चहा पिऊन मी दिवसाची सुरुवात करीन. पण राधाला बघून मी माझा हा विचार सोडून दिला आणि सकाळच्या 6 वाजताचा गजर लावून मी झोपले. सकाळी पूजा अर्चना आणि घंटेचा आवाज ऐकून मला जाग आली. मी घड्याळात बघितलं तर अजून 6 वाजले नव्हते आणि बाहेर येऊन बघितलं तर राधा पूजा करून आरतीचं ताट घेऊन सगळ्या घरात फिरत होती. मला वाटलं मी बहुतेक स्वप्न बघत असावी. तेवढ्यात ती जवळ आली आणि म्हणाली, आई प्रसाद घ्या. मी उठून फ्रेश होऊन बाहेर आले तर मॅडम चहाचे 2 कप घेऊन माझ्यासमोर हजर होत्या. चहा पिऊन झाल्यावर ती मला म्हणाली, आई नाश्त्याला मला फक्त सँडविच आणि शिराज बनवायला तेवढं येतं. तुम्ही लोक नाश्त्यात काय खाता? तेवढ्यात मागून सुहास आला आणि म्हणाला, जे तू बनवशील ते आम्ही खाऊ. सुहासने माझा आश्चर्य झालेला चेहरा बघितला आणि म्हणाला, काय झालं आई, चहा आवडला नाही का तुला? मी म्हणाले, नाही रे, एवढा छान चहा तर मी स्वतः कधीच बनवला नव्हता आजपर्यंत. मग मी राधाला म्हणाले, तुला ऑफिसला जायचं आहे, चला तयार व्हा. आता आपली कामवाली बाई येईलच इतक्यात. ती आली की मग मी तिला मदतीला घेऊन नाश्ता बनवते. राधा म्हणाली, नाही आई, नाश्ता तर मीच बनवणार. मग दिवसभर मी ऑफिसमध्येच असणार. त्यावेळी घरातलं सगळं तुम्हालाच बघावं लागणार. राधा कधी कुठली संधी सोडत नव्हती मापं काढायची. साडी खूप कमी नेसायची. रोज आमच्या पाया पडायची नाही. तिचा आवाजही लहान नाही. तिला घरातली कामंसुद्धा येत नाहीत. चपाती तर कुठल्या देशाचा नकाशा बनवते काय माहीत. आणि तिला राग येतो तेव्हा काही बोलायची सोय नाही. ती एक आदर्श सुनेच्या अगदी विरुद्ध आहे. पण ही अडचणसुद्धा दूर होऊ शकते. म्हणून मग मी सुद्धा याबाबतीत जास्त विचार करत नव्हती. असेच आनंदाचे दिवस चालले होते. पण आनंदाला सुद्धा कधी कधी वाईट नजर लागते. सगळं काही नीट चालू होतं आणि अचानक एके दिवशी माझ्या नवऱ्याला हृदयविकाराचा झटका आला. त्यांना दवाखान्यात ॲडमिट केलं. मी ICUच्या बाहेर बसून त्यांना बघत रडत असायची. त्यावेळी माझ्या राधाने मला सासूची मुलगी बनवली. मला ती मिठीत घेऊन गप्प करायची. बळजबरीने तिच्या हाताने मला जेवण भरवायचे. प्रत्येक वेळी ती हेच बोलायची की आई, काही काळजी करू नका, बाबा लवकरच ठीक होतील. दवाखान्याचा खर्च, औषधांचा खर्च ती असे द्यायची जणू तिच्या स्वतःच्या वडिलांचा इलाज चालू होता. सुहास आणि माझ्यामध्ये उभी भिंत बनवून असलेली राधा खरं तर खूप मृदू स्वभावाची होती. घरी आल्यावर सुद्धा तिच्या सासऱ्यांची काळजी आम्हा दोघांपेक्षा जास्त तीच घ्यायची. आपलं नवीन लग्न झालेलं असतानाही ती आमच्यासोबत रात्री उशिरापर्यंत बसायची. नाजूक भावलीसारखी सून हवी असे स्वप्न बघणाऱ्या सासूला एक प्रेमळ आणि खंबीर मुलगी मिळाली होती. राधाचे कपडे जरी मॉडर्न असले तरी तिचं मन मात्र देशी होतं. आज माझा वाढदिवस होता आणि सुहास मला म्हणाला, आई आवरून घे, आज तुझ्या आवडीची साडी घ्यायला जाऊयात. मी त्याला म्हणाले, मला काही नको सुहास, तू तर राधाच्या रूपाने मला सगळ्यात मोठं गिफ्ट दिलं आहेस. असे म्हणत माझे डोळे भरून आले. माझे भिजले डोळे पुसत सुहास म्हणाला, पण
तुझी ती दबंग सून आहे तरी कुठे, जिने तिच्या स्वभावाने तुझं मन जिंकलंय? तेवढ्यात माझ्या गळ्यात पडत राधा मला म्हणाली, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई. असं म्हणत तिने मला एक बॉक्स दिला आणि म्हणाली, हे गिफ्ट माझ्या जगातल्या सगळ्यात भारी आईसाठी. मी बॉक्स उघडून बघितला तर त्यात एक पैठणी साडी होती आणि ती तर अगदी जशी मला पाहिजे होती तशीच होती. माझ्या आश्चर्यचकित झालेल्या चेहऱ्याकडे बघत ती म्हणाली, ते तुम्ही जेव्हा गुगलवर सर्च करत होता ते फोटो मी बघितले होते आणि तेव्हाच मला समजलं की त्या फोटोत तुम्ही काय शोधत होता ते. असे म्हणत तिने जोरात हसत मला पुन्हा एकदा मिठी मारली. माझ्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागले. ते अश्रू पुसत राधा मला म्हणाली, आपल्या आईच्या मनातली गोष्ट एक मुलगीच तर समजू शकते ना आई. मी तिला प्रेमाने मिठी मारत म्हणाले, हो ग माझ्या राधा बाळा. तेवढ्यात माझा नवरा तिथे आला आणि तो म्हणाला, खरंच आपली सून सगळ्यांच्या सुनांपेक्षा भारी आहे. असं म्हणत आम्ही सगळेजण आनंदाने हसू लागलो.